नमस्कार मित्रांनो, अजित ब्रॉडकर ऑनलाईन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। फायनली आपण आलेलो सापालेला, 2 मंदिर एक्सप्लोर केले, त्यानंतर बोललो आलो तर इकडे धबधबा आहे, तिकडे जाऊया। तर चला तुम्हाला सुंदर धबधब्याकडे घेऊन जातो। फायनली आपण पोहोचलो वॉटरफॉलच्या इथे। हे बघा, इथे गाड्या पार्क करू शकता व्यवस्थित, कारण याच्या पुढे झाड वगैरे तुटलेलं आहे, त्यामुळे पुढे गाड्या जाऊ शकत नाही। हे बघा, इथे जागा आहे पार्किंगसाठी, इकडे गाड्या तुम्ही पार्क करू शकता। आता आपण पुढे जाऊया। हे बघा, सध्या रील्सला आणि यूट्यूबला व्हिडिओ बघत असाल त्या वॉटरफॉलचा, तर इथले फोटो वगैरे आणि रील्स तुम्ही बघितले असणार नक्कीच, तर तुम्हाला समजले असेलच हे झाड कोणते। हे बघा, आता आपण फोटो सेशन चालू आहे तिकडे। आज पाऊस नाही, त्यामुळे बघा 2-3 दिवस पाऊस नाही, त्यामुळे पाणी कमी आहे, नाहीतर पाणी खूप असतं इथे। चला आता आपण पुढे जाऊया। चला फायनली आपण पोहोचणार आहोत वॉटरफॉलला, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत असाल की कोणता वॉटरफॉल आज एक्सप्लोर करणार आहे। हे बघा, लोक दिसायला लागलेत। तर आज आपण आलोय तांदुळवाडी, सापाले येथील तांदुळवाडी वॉटरफॉल, ज्याला लाल ठाणे याही नावाने ओळखले जाते, कारण लाल ठाणे गावात हे वॉटरफॉल आहे, दोन्ही नावाने ओळखले जाते। बघा, तुम्हाला इकडून दिसत असेल किती मोठे वॉटरफॉल आहे, पण पाणी कमी दिसतोय, कारण 5-6 दिवस पाणी पडला नाही आणि यावर्षी पाऊस कमी आहे, तुम्हाला तर माहीत असेलच। कारण मागच्या वॉटरफॉलला गेलो तिकडे पण पाणी कमीच होते। आता तुम्ही 2-3 दिवस पाऊस पडला त्यानंतर आलात तर पूर्ण वॉटरफॉल भरलेला दिसेल, कारण 10-15 दिवस आधी माझा मित्र आलेला, त्याला बघा इकडे सुकं दिसतंय तुम्हाला आणि त्या साईडला ओलं, कारण पाऊस नसल्यामुळे ते झाले। माझा मित्र आलेला त्याला पूर्ण भरलेला वॉटरफॉल, त्यानंतरच मी एक्सप्लोर करायला आलेलो। पण खूप सुंदर असा वॉटरफॉल आहे। हे बघा, आज गटारी आहे, रविवार आहे, सर्वांना सुट्टी आहे, त्यामुळे पब्लिक खूप आले। हे बघा, तुम्हाला वरती जाऊन पण मी दाखवणार आहे कसा वॉटरफॉल आहे। बघा, हे बघा, यांची गटारी खूप जोरात आहे। मित्र असेच असतात। मी लवकर आलो कारण मला जायचं होतं मंदिरामध्ये, 2 मंदिरं आपल्याला एक्सप्लोर करायची होती, तिकडे जाऊन आलो मी। हे बघा, हे बघा किती सुंदर वॉटरफॉल दिसते। पाऊस असताना तर अजून मजा आली असती। आता मी वरती जाणार आहे, तिकडून तुम्हाला जवळून दाखवणार आहे, त्यावेळी तुम्हाला पाण्याचा फोर्स समजेल। हे बघा, इथून खाली आलोय मी, आता पुन्हा वरती जाणार आहे। हे बघा, इथून एक शूट केला मी, किती सुंदर दिसते बघा। आता खाली आलोय पुन्हा, तुम्हाला तिन्ही अँगलनी दाखवणार, वरून खाली एकदम लांबून पण दाखवला, तिन्ही अँगलनी। हे बघा, खूप मजा करताय सर्व। आपल्या फॅमिलीला घेऊन यायचं असेल तर हा वॉटरफॉल बेस्ट आहे, कारण भिवंडीला वगैरे खूप गर्दी असते सध्या, आणि भिवपुरीला तुम्ही जाल कर्जत साईडला, तिकडे तर खूपच लोक असतात। हे बघा, फॅमिलीला घेऊन आलेत, फोटो वगैरे काढतात, मस्त मजा चालू आहे। आता आपण वरती जाणार आहोत, कारण तिकडे पोर्ट पण आहे, ते तुम्हाला दाखवणार आहे मी लांबूनच, कारण मला घरी जायचं आहे। हे बघा, आता इथून ट्रॅकिंग करून तुम्ही जाऊ शकता, ट्रॅकिंग लवर असाल तर पण इकडून वरती पोर्ट आहे, तिकडे तुम्हाला जायला भेटेल। थोड्या टायमात तुम्हाला मी दाखवेन, कारण मी वरती आलोय हे ट्रॅकिंग करून, 10 मिनटं वरती आलोय मी, अजून खूप चालावं लागेल म्हणून मी जात नाही। हे बघा, हे आहे तांदुळवाडी फोर्ट, तुम्ही गुगलला टाकलात तर तुम्हाला दिसेल, खूप सुंदर असं आहे। सकाळी मी आलेलो त्यावेळी पूर्ण धुका होता, पण मी त्या मंदिरामध्ये गेलो त्यावेळी इकडे गेलो नाही मी, नाही तुम्हाला त्याचाही व्हिडिओ दिसला असता। हे बघा, वरून व्ह्यू बघू शकता 360, धबधब्याच्या वरती आलो मी टॉपला, आणि तिथूनच तुम्हाला मी पोर्ट दाखवतो। हे बघा, सुंदर असे पोर्ट आहे, तुम्हाला आवडेल। ट्रॅकिंगसाठी खूप लोक आलेत, आता माझ्यासमोरच खूप लोक गेलेत, पण मी नाही जात आहे, कारण मला घरी जायचं आहे दुसरीकडे, त्यामुळे मी जात नाही। हे बघा, किती सुंदर असं पोर्ट दिसतंय, झूम करून दाखवतो। हे बघा, तुम्ही गुगलला बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। चला आता तुम्हाला पोर्ट आणि वॉटरफॉल दाखवलोय। चला फायनली अंघोळ वगैरे झाली आपली, आपण आलेलो थोडा अर्धा 1 तास होतो तिकडे। पोर्टवरती मी जाऊ शकलो नाही, कारण आज रविवार आहे, तुम्हाला तर माहिती आहे, रविवारमध्ये थोडा आराम पण लागतो। आज आपण ऑलरेडी 2 मंदिर एक्सप्लोर केले आणि आता इकडे आलेलो, तर बोललो धबधबाही तुम्हाला दाखवतो आणि थोडा पोर्ट तुम्हाला दाखवला आहे, पण ट्रॅकिंग वगैरे काही मी केली नाही, त्यामुळे पुढच्या टायमाला नक्की येऊ। चला आता आपण घरी जाऊया। बघा, आपण जलसारला आहोत, कारण आपली फेरी गेली, आपल्याला त्या साईडला जायचे मारंबलपाड्याला, आपली आता फेरी येणार। हे बघा, फेरी आता आली आपली, आपण गाडी वगैरे पार्क केल्या आतमध्ये, दापोली फेरी पुढे जशी आहे आमच्या गावाकडे, तशीच आता फेरी चालू झाली। मी याच्या आधी एक व्हिडिओ केला होता, त्यामुळे तुम्हाला बोललो होतो की दिवाळीनंतर चालू होणार रो, तीच आहे फेरी। हे बघा, फक्त 10 मिनिटामध्ये पोहोचवते विरारला, खूप डिस्टन्स कव्हर होतं, नाही तर रोडने खूप टाईम लागायचा आपल्याला, त्यामुळे आता चांगलं गेले। चला फायनली आलो घरी। तर आज आपण गेलो तांदुळवाडी फोर्ट आणि तांदुळवाडी वॉटरफॉलला, तर तुम्हाला जायचं असेल तर नियर बाय स्टेशन सापाले आहे, नक्की जावा,
वॉटरफॉलला आणि कमेंट करून सांगा कसा आहे वॉटरफॉल. आणि ट्रेकला जाणार असाल तर नक्की त्या पोर्टवरती जा. खूप सुंदर असे पोर्ट आहे. असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.